आता बातमी शिर्डीमधनं आहे। शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर प्रशासन आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। भिक्षेकरी धरपकड मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे। आज सकाळपासून साई मंदिर परिसरामधील विविध भागांमधनं साधारण 100 भिकारी ताब्यात घेण्यात आले। त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांची रवानगी भिक्षेकरी गृह इथे करण्यात येणार आहे। यामधील अनेक भिकारी आजारानं ग्रस्त तसंच अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं प्राथमिक तपासणीमधनं पुढे आलंय। शिर्डी पोलीस, नगर परिषद आणि साई संस्थान यांच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडवर आलेला बघायला मिळतं आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडक निर्देशानंतर शिर्डी नगर परिषद, साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांनी एकत्रितपणे जी आहे ती भिक्षेकरी जे आहेत त्यांची धरपकड मोहीम जी आहे ती शिर्डीमध्ये सुरू केलेली आहे। आज सकाळपासून जे आहे ते विविध पथकं जे आहेत ते शिर्डी साईबाबा मंदिर परिसर असेल किंवा इतर जे प्रभाग आहे या ठिकाणी फिरून या भिक्षेकरींना जे आहे ते ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। यातील अनेक भिक्षेकरी जे आहेत ते जर्जर आजाराने ग्रस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक जे आहे ते अंमली पदार्थाचं सेवन करतात असंही या ठिकाणी प्राथमिक दर्शनाने दिसून येतंय। आज जे आहे ते या ठिकाणी आणलेले जे भिक्षेकरी आहेत सध्याची संख्या जी आहे ती 81 आहे। अजूनही ही मोहीम जी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी प्रथम यांची नाव नोंदणी करून त्यांचा फोटो काढला जाईल। या ठिकाणी फोटो काढल्यानंतर त्यांना जे आहे ते त्यांची आरोग्य तपासणी जी आहे ती केली जाईल। आरोग्य तपासणी केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर यातील जे भिक्षेकरी आहेत त्यांना पुरुष जे आहेत त्यांना विसापूर येथे पाठवले जाईल आणि महिला ज्या आहेत त्यांना चेंबूर येथील बेगर्स होम जे आहे त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। शिर्डीला मुक्त शिर्डी आणि गुन्हेगारी मुक्त शिर्डी करण्यासाठी ही कडक पावले सध्या उचलली जात आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।